नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, की हे माझ्याच नशिबात का होतं? का असं होतं की काही लोक थोडीच मेहनत करतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतात, आणि काही जण तर असे असतात की ते पूर्ण आयुष्यभर त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष करत असतात, तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही. मग याचा अर्थ असाच आहे का की देवाने आधीच लिहिलेले असेल, तर माझ्या प्रयत्नांचा अर्थ काय? अपघात, आजार, अपयश, गरिबी, श्रीमंती, यश, संघर्ष हे सगळं आधीच ठरलेलं असतं का, की आपण जे करतो त्यातूनच आपलं प्रारब्ध घडतं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा शोध घेणार आहोत. प्रारब्ध म्हणजे नक्की काय? कर्म आणि प्रारब्ध यांचा काय संबंध आहे? आपण नशिबाचे गुलाम आहोत की आपल्या भवितव्याचे शिल्पकार? तर चला, या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कदाचित तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. चला तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत प्रारब्ध म्हणजे काय नेमकं. भारतीय तत्त्वज्ञानात प्रारब्ध हा शब्द खूप खोल अर्थाने वापरला जातो. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मी किंवा या जन्मात केलेल्या कर्माचा असा भाग जो या जन्मात भोगावाच लागतो. संस्कृतमध्ये म्हणतात, कर्मणा फल संयोग प्रारब्धम, म्हणजे कर्माचे जे फळ भोगासाठी निश्चित झाले आहे ते प्रारब्ध. चला आपण एक उदाहरण बघूया. एखादा माणूस कुठल्या घरात जन्माला येतो, त्याचं शरीर कसं आहे, आईवडील कसे आहेत, आयुष्यात कोणत्या अडचणी येतात, ही सगळी स्टार्टिंग पॉईंट आहे. हेच प्रारब्ध. पण प्रश्न इथे आहे, हे सगळं बदलता येतं का, की एकदा लिहिलं की संपलं? तर यासाठी आपल्याला दुसरा भाग पाहावा लागेल, ते म्हणजे कर्म म्हणजे काय. कर्म म्हणजे फक्त पूजा, जप, दान नाही. कर्म म्हणजे आपले विचार, आपले शब्द आणि आपली कृती. तुम्ही रोज काय विचार करता, कशावर विश्वास ठेवता, भीती, आळस, राग, मेहनत, प्रामाणिकपणा, हे सगळं कर्म आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अर्थात तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर तुझा अधिकार नाही आहे. याचा अर्थ असा नाही की फळ येणारच नाही. याचा अर्थ असा आहे, कर्म हे आपल्या हातात आहे आणि प्रारब्ध हे कर्मातूनच घडतं. तर चला आता आपण बघूया की जर सगळं आधीच लिहिले असेल तर मग प्रयत्न करण्याचा काय फायदा. हा प्रश्न जवळजवळ सर्वच लोकांना सतावत असतो आणि सगळ्यांनाच हा प्रश्न गोंधळात पडत असतो. बघा, जर माझं नशीब ठरलेलं असेल तर अभ्यास का करायचा, मेहनत का करायची, स्वप्न का बघायची? चला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. एक शेतकरी म्हणतो, पाऊस येणं माझ्या हातात नाही, ते माझं प्रारब्ध आहे. पण तो जर बी पेरत नसेल, शेत नांगरत नसेल, तर पाऊस आला तरी पीक येईल का? पाऊस हे प्रारब्ध, शेती करणं हे कर्म आहे. आणि दोन्हीही लागतात. फक्त प्रारब्धावर बसून राहिलं तर जीवन पुढे जात नाही. आता बघा, 3 प्रकारचे कर्म असतात. भारतीय तत्त्वज्ञान कर्माचे 3 प्रकार सांगते. संचित कर्म म्हणजे आतापर्यंतच्या सर्व जन्मातील कर्माचा साठा. दुसरं म्हणजे प्रारब्ध कर्म, संचित कर्मांपैकी जे या जन्मात भोगायचे ठरलं आहे. आणि तिसरं म्हणजे क्रियमान कर्म, आपण आत्ता जे करत आहोत हेच पुढील प्रारब्ध तयार करतं. म्हणजे आजचा तुमचा निर्णय उद्या तुमचं नशीब बनवतो. आता विज्ञान याबद्दल काय सांगतं याकडे आपण थोडं लक्ष देऊया. आज विज्ञानसुद्धा म्हणतं, आपले निर्णय प्लस आपल्या सवयी आणि प्लस आपले विचार ही आपल्या मेंदूंची रचना बदलतात. याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे तुम्ही आळशी विचार करता तर तुमचं आयुष्यसुद्धा तसंच घडत जाईल. तुम्ही शिस्तीने विचार करता, वेगळं प्रारब्ध तयार होतं. हे कर्म नाही तर काय? सामान्य माणसांचं उदाहरण बघा. 2 मुलं असतात. एक राहुल गरीब घरात जन्माला आलेला असतो, पण अभ्यासू, शिस्तीचे पालन करणारा आणि संयम ठेवणारा. आणि दुसरा मुलगा म्हणजे करण, श्रीमंतीत जन्माला आलेला पण आळशी, गर्व आणि चुकीच्या संगतीमध्ये त्याची ग्रोथ झालेली. 10 वर्षांनी राहुल आणि करण यांच्यात जर आपण आयुष्याकडे जर आपण निरखून बघितलं
तर राहुल जो अभ्यासू होता, त्याच्या जीवनामध्ये शिस्त होती, तो आयुष्यामध्ये यशस्वी झाला. आणि दुसरा करण म्हणजे जो आळशी होता, गर्विष्ठ होता आणि चुकीच्या संगतीमध्ये तो पडला होता, तो अजूनसुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष करतोय यश मिळवण्यासाठी. तर मग कोणाचं प्रारब्ध बदललं आणि कशाने बदललं, तर तुम्हाला लक्षातच आलं असेल. अर्थात आपण जे कर्म करतो त्यातूनच आपलं प्रारब्ध बदलत असतं. आता दुसरा प्रश्न असा आहे की प्रारब्ध बदलता येतं का? तर उत्तर आहे पूर्णपणे नाही, पण खूप अंशी उत्तर आहे हो. आजारी पडणं प्रारब्ध असू शकतं, पण उपचार घेणं हे आपले कर्म आहे. गरिबीत जन्माला येणं हे आपलं प्रारब्ध असेल, पण गरिबीत मरायचं की नाही ते कर्म ठरवतं. कर्मविधानाचा खरा अर्थ नेमका काय? कर्मविधान म्हणजे तू बळी नाहीस, तू निर्माता आहेस. देव तुमच्या जागी कर्म करत नाही, पण कर्माची संधी देतो. तर या व्हिडिओचा निष्कर्ष असा आहे, प्रारब्ध म्हणजे तुम्ही कुठून सुरुवात केली, कर्म म्हणजे तुम्ही कुठे पोचणार. आज तुम्ही जे करत आहात ते उद्याचं नशीब बनत आहे. म्हणून दोष नशिबाला देऊ नका, कर्म बदलायला सुरुवात करा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेटला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाचं प्रारब्ध बदलू शकतं.